लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राष्ट्रीय एकात्मता व भारतीय राष्ट्रीय जवानांच्या सन्मानार्थ नांदगावकरांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा। बातमी येते नांदगाव येथून। नाशिकच्या नांदगाव शहरात शुक्रवार दिनांक 23 मे 2025 रोजी राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्कर जवानांच्या सन्मानार्थ नांदगावकरांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। यावेळी पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने नांदगावकर हातात तिरंगी झेंडे घेऊन सामील झाले होते। दिनांक 23 मे 2025 रोजी शुक्रवारी नांदगाव शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने हातात तिरंगी झेंडे घेऊन राष्ट्रीय एकता व ऑपरेशन सिंदूर भारतीय जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रेला नांदगाव शहरातील हुतात्मा चौक येथून सुरुवात करण्यात आली। पुढे नांदगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अहिल्यादेवी होळकर चौक येथून पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपूर्ण तिरंगा पदयात्रेत भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, हिंदुस्तान जिंदाबाद, हम सब एक है अशा विविध घोषणांनी नांदगाव शहरातील वातावरण देशभक्तिमय झाले होते। तसेच आतंकवाद्यांचा निषेध असो, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद असे पाकिस्तानचे सर्व देशभक्त नांदगावकरांनी निषेधार्थ घोषणा दिल्या। पहलगाम व युद्धात शहीद झालेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। सामूहिक राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेचे समारोप करण्यात आला। सदर तिरंगा यात्रेत नांदगाव शहरातील सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, माजी भारतीय सैनिक, डॉक्टर, वकील, व्यापारी, कामगार, तरुण मंडळी, महिला व सर्व धर्मीय देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने या पदयात्रेच्या वेळी उपस्थित होते। बोला, आज जे काही आपल्या भारताचे सैनिक जे आपल्या सगळ्या संरक्षणासाठी 135 कोटी जनतेच्या संरक्षणासाठी आज सीमेवर लढत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालून आपलं रक्षण करतायत, त्यांच्या सन्मानार्थ आज आपण इथं तिरंगा रॅली जी आयोजित केली। त्या रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, सगळ्या पक्षाचे, सगळ्या मंडळाचे, महिला मंडळ वगैरे सगळे उपस्थित राहिले। त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। सर्वजण आज इथं उपस्थित झाले। हा कोणत्या धर्माचा कार्यक्रम नव्हता किंवा कोणत्या पक्षाचा नव्हता। पेलगामचा हल्ला जो अतिरेक्यांनी केला आणि आमच्या माय बहिणींचं सिंदूर पुसलं, त्यासाठी आमच्या भारतीय जवानांनी त्यांना चोख उत्तर दिलं। मी तर स्पष्टपणे असे बोलेल की ज्याप्रमाणे शॅमिलॉन सरडा रंग बदलतो ना, त्याप्रमाणे हा पाकिस्तान म्हणजे एक शॅमिलॉन सरडा आहे। आणि आज जे आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणून आमचे सैनिक इथं आलेले आहेत, त्यांना मी पहिले तर अभिवादन करेल, कारण आज ते आहेत म्हणून आपण इथे आहोत, सुरक्षित आहोत। आज पहिला मान माझ्या भारत मातेचा आणि ह्या सैनिकांचा आहे आणि मोदी साहेबांनी त्यांना खूप मोठा पाठिंबा दिला, म्हणून त्यांचेही आमच्या नांदगावच्या बंधू भगिनींकडनं खूप खूप आभार। भारत माता। हुतात्मा चौकातून या ठिकाणी तिरंगा यात्रा सर्व महापुरुषांना अभिवादन करीत ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही आलेली आहे। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है, अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण भारतामध्ये आहे। 30 लाख सैनिकांच्या मागं 150 कोटी भारतीय जनता, सर्व जात, धर्म, पंथ, पक्ष सगळं विसरून फक्त आपल्या भारत मातेसाठी, आपल्या मादरे वतनसाठी सर्वजण आज या ठिकाणी एक झालेले आहे। आणि या एकतेचा हुंकार या यात्रेमध्ये, तिरंगा यात्रेमध्ये आज आपण या ठिकाणी केलेला आहे। आज या यात्रेचा समारोप करताना ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान दिले, प्राणांची आहुती दिली, अशा सैनिकांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, 2 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, उसे पापी पाकिस्तान कहते हैं। अब तो नगारा बज ही चुका है सरहद पर शैतान का, नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का। अशा सगळी भावना आपल्या मनामध्ये दाटून आलेल्या आहे। पाकिस्तान नष्ट व्हावं, पाकिस्तान या भारताच्या या जगाच्या नकाशातून नष्ट व्हावं, हीच या भारतीय
सर्व भारतीयांची भावना आहे. ज्यांनी आपल्या आई बहिणींचं कुंकू पुसलं, ज्यांनी लहान लहान मुलं ही या ठिकाणी रडायला लागली आपले वडील कधी येणार, ज्यांनी आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलं, असा एक सुद्धा पाकिस्तानी या भूतलावरती जिवंत राहू नये ही भावना घेऊन ही यात्रा या ठिकाणी आलेली आहे. आणि मी या ठिकाणी विनंती करेल माजी सैनिकांना की आम्ही त्यांचं नाव पुकारू, कृपया त्यांनी या ठिकाणी आपण समोर यावं. बोला. भारत माता की जय. आपल्या 1 महिन्यापूर्वी पहलगाममध्ये पाक प्रशिक्षित आतंकवाद्यांनी जो हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये आपल्या हिंदुस्थानातले 27 नागरिक यांना प्राण गमावा लागला. त्यामध्ये काही मुलांचे वडील गेले, मुलींचे वडील गेले, काही महिलांचे पती गेले. आणि महिलांचं कुंकू पुसल्यामुळे मोदी साहेबांनी त्या दिवशी शपथ घेतली, ज्या आतंकवाद्यांनी आपल्या या नागरिकांवरती हल्ला केला, ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेतली. आणि आपल्या सैनिकांनी अवघ्या 22 मिनिटामध्ये पाकिस्तानामध्ये 9 दहशतवादी तळांवरती हल्ला करून 22 मिनिटामध्ये नेस्तनाबूद केले. त्यानंतर पाकिस्तानने 600 ड्रोन आपल्या हिंदुस्थानावरती सोडले, पण आपल्या शूर सैनिकांनी ब्रह्मोस्त्र मिसाईलच्या साह्याने ते 600च्या 600 ड्रोन आकाशामध्येच त्यांचा काहीतरी फडशा पाडून टाकला. काही विमानाने पाकिस्तानाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या शूरवीरांनी ते विमानं सुद्धा आकाशामध्ये मोडून तोडून टाकले. पाकिस्तानच्या सैनिकांचे तळ आपल्या सैनिकांनी भारतामध्ये राहून नेस्तनाबूद केले. मोदी साहेबांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द आपल्या सैनिकांच्या वतीने तंतोतंत पाळला. ज्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्यांच्या नावाने सिंदूर ऑपरेशन केलं आणि जगाला दाखवून दिलं की भारत काही कमी नाही. हल्ला करत असताना जे काही अस्त्र वापरले गेले ते सगळे इंडियन भारतीय बनावटीचे होते. आणि भारताकडे आता जग वेगळ्या नजरेने बघायला लागलं. पाकिस्तानची हालत झाल्यानंतर पाकिस्तान जगातल्या वेगवेगळ्या देशांकडे मदत मागायला लागला, विनंती करायला लागला की आम्हाला आता वाचवा, भारताला युद्ध बंद करायला लावा. काही देशांनी आपल्या देशाशी संपर्क केला असता निधड्या छातीच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं जेव्हा पाकिस्तान आम्हाला सांगेल युद्ध बंद करा, त्या मिनिटाला पाकिस्तानने विनंती केली पाकिस्तानच्या सैनिकांनी, त्यावेळेला युद्ध बंद झालं. व पाकिस्तानला स्थानकावून सांगितलं यापुढे जो काही दहशतवादी हल्ला होईल, आतंकवाद्यांचा हल्ला होईल, तर तो आतंकवाद्यांचा दहशतवाद्यांचा हल्ला नसून ते पाकिस्तानशीच युद्ध राहील. या भूमिकेत ठामपणे आदरणीय मोदी साहेबांनी जगाला तो संदेश दिला. या युद्धामध्ये जे काही सैनिक शहीद झाले, जे 27 नागरिक मारले गेले, सैनिकांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी जे नागरिक गेलेले आहेत त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आणि या शूरवीरांना मानवंदना अर्पित करण्यासाठी सर्व पक्षीय नांदगावमधील सर्व लहान मोठे वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या पक्षाचे सर्व नागरिक एकत्र आले आणि आपल्या देशाप्रती सैनिकांच्या प्रती जो असलेला आदरभाव आहे तो व्यक्त करण्यासाठी आज ही रॅली निघालेली होती. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि शूरवीरांच्या प्रती पुन्हा एकदा मानवंदना अर्पित करतो. जय हिंद, जय भारत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.